नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं. भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या समारोप दिनी पंतप्रधानांचं आवाहन. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा नांदेड जिल्ह्यातल्या पाणी परिषदेत निर्धार. 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल पराभूत. भारताचं आव्हान संपुष्टात. आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडीची मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराबाबत भाजपा कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बंगळुरू इथं भाजपा कार्यकारिणीच्या 2 दिवसाच्या बैठकीचा समारोप करताना ते आज बोलत होते. गरिबांचं जीवनमान उंचावणं, सर्वांना आरोग्य सुविधा पुरवणं, गरजूंना घरं पुरवणं तसंच रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणं ही आपल्या सरकारची उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. पायाभूत सोयीसुविधा आणि औद्योगिक विकासासाठी भूसंपादन विधेयक असल्याचंही ते म्हणाले. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं 2013 मध्ये आणलेलं भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताविरोधात होतं. मात्र आपल्या सरकारनं आणलेलं विधेयक पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. दरम्यान भूसंपादन विधेयकाबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याची टीका करणारा राजकीय ठराव भाजपाच्या बंगळुरू इथल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांनी बंगळुरू इथल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. शेतकरी आणि गरीब वर्गाच्या सबलीकरणासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या वर्षात अर्थव्यवस्थेच्या विकास दरात भारत चीनला मागे टाकेल अशी आशाही एका ठरावात व्यक्त करण्यात आली आहे. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार आज नांदेड जिल्ह्यात माळाकोळी इथं झालेल्या पाणी परिषदेत व्यक्त करण्यात आला. पाणी परिषदेच्या माध्यमातून रखडलेले जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत तसंच लोकप्रतिनिधींनी पाण्यासंदर्भातल्या कामावर भर द्यावा असं आवाहन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जलसंधारणाच्या विविध कामांचा या पाणी परिषदेत ठाकरे यांच्या हस्ते प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. या परिषदेच्या माध्यमातून पाण्याबाबत सामान्यांमध्ये सजगता निर्माण करण्याची गरज असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं. गावांना पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असंही ते म्हणाले. लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे हणमंत कदम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पंजाबमधल्या घुमान इथं होत असलेल्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आजचा दुसरा दिवस. पावसानं हजेरी लावली असली तरी त्याचा परिणाम रसिकांच्या उत्साहावर दिसून आला नाही. आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमांविषयी आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी घुमानहून दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. 88वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाबमधल्या घुमान इथे काल मोठ्या उत्साहात सुरू झालं. आज संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी लाहोरच्या कवयित्री सलीमा हशमी यांचा सत्कार करण्यात आला. खास पाकिस्तानाहून सलीमा हशमी आपल्या मराठी संमेलनाला आलेल्या होत्या. त्यानंतर पंजाब केसरीचे संपादक विजय चोपडा यांची सुधीर गाडगे यांनी खुसखुशीत मुलाखत घेतली. त्यानंतर संत साहित्य देव्हाऱ्यातच व्यवहारात का नाही हा परिसंवाद झाला आणि दृकश्राव्य माध्यमातील संहिता लेखन या विषयावरचं अभिरूप न्यायालयही झालं. एकंदरीतच पाहिलं तर गेले 2 दिवस जवळजवळ 3.5 ते 4 हजार मराठी भाषक या संमेलनामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसत आहेत. त्यांच्याबरोबरच घुमानमध्ये राहणारे पंजाबी रहिवासी देखील मोठ्या उत्साहाने आणि औत्सुक्याने मराठी भाषणं ऐकताना दिसत आहेत. एकंदरीतच इथे जरी पावसाचं सावट गेले 2 दिवस संमेलनावर दिसलं आणि 2 दिवसाचे कार्यक्रम उशिरा सुरू झाले तरी सुद्धा सर्व कार्यक्रमांचा उत्साह मात्र खूप चांगला ओसंडून वाहताना दिसत होता. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेलं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करणार असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी रायगड किल्ल्यावर आलो आहोत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं.
शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। शिवरायांची महती जगासमोर यावी यासाठी अरबी समुद्रात भव्य स्मारक उभं करण्यात येईल। नव्या पिढीला इतिहास कळावा यासाठी शिवसृष्टीसारखी कल्पनाही महत्त्वाची आहे असं सांगून अशा कामांना निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। छत्रपती शिवाजी महाराज केवळ लढवय्येच नव्हे तर कुशल प्रशासकही होते। त्यांच्या राज्यात सर्व धर्म समभाव होता असंही मुख्यमंत्री म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत विधान भवनातल्या महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला विधानमंडळाचे सहसचिव अशोक मोहिते आणि महेंद्र काज यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। विधानमंडळ सचिवालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छत्रपतींच्या पुतळ्याला गुलाब पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली। शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, इतिहासात सुवर्णाक्षरांनी ज्यांचं कार्यकर्तृत्व नोंदलं गेलं असा रयतेचा धीरोदात्त राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 335वी पुण्यतिथी। हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत। छत्रपती शिवाजी महाराज उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, अतुलनीय पराक्रम, युगपुरुष आणि विशेष म्हणजे रयतेचा जाणता राजा, ज्याचं मोल आजही करणं निव्वळ अशक्य। पूर्वापार चालत आलेली वतनदारी जमीनदारी पद्धत महाराजांनी बंद केली आणि साऱ्यांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं बळीराजाचं जीवन जगता यावं यासाठी शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली। स्त्रियांच्या सुरक्षेसाठी, रयतेच्या कल्याणासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी महाराजांनी केल्या। वारसा हक्कानं राजा ठरलेले शिवाजी महाराज कधीच नव्हते। त्यांनी खऱ्या अर्थानं शून्यातून स्वराज्य निर्माण केलं। रात्रीच्या गर्भातच उद्याचा उषक काल असतो हे आपल्या अलौकिक अद्वितीय पराक्रमातून जगाला पटवून देणाऱ्या आणि महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्वानं अधिकच तेजस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन। प्रभो शिवाजी राजा। आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात। नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडच्या 3 दहशतवाद्यांना दहशतवाद विरोधी पथकानं काल नवी मुंबईत अटक केली। या तिघांना आज मुंबईतल्या शिवडी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 10 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे। आसाममधल्या कोक्राझार आणि सोनितपूर इथं बोडो दहशतवाद्यांनी 74 जणांची हत्या केली होती। देशातल्या ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही अथवा अंशतः लसीकरण झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारच्या इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत सार्वत्रिक लसीकरणाचा विशेष उपक्रम राबवला जाणार आहे। राज्याच्या अतिरिक्त आरोग्य सेवा संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात देशातल्या निवडक 201 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। यामध्ये राज्यातल्या बीड, धुळे, जळगाव, नांदेड, नाशिक, ठाणे, पालघर, हिंगोली, गडचिरोली आणि नंदुरबार या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। या अभियानाअंतर्गत बालकांना घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटिस बी या 7 जीवघेण्या रोगांपासून बचावासाठीची लस देण्याचं उद्दिष्ट आहे। येत्या जागतिक आरोग्य दिनापासून अर्थातच 7 एप्रिलपासून हे अभियान सुरू होणार असून जुलै 2015 पर्यंत दर महिन्याच्या 7 तारखेला लसीकरण मोहीम राबवली जाईल। 2020 पर्यंत हे अभियान सुरू राहील। हनुमान जयंतीनिमित्त राज्यातल्या ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरांमध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। धुळ्यातल्या 923 वर्षांची परंपरा असलेल्या बजरंग बलीची पूजा अर्चा करून नागरिकांनी हनुमान जयंती साजरी केली। आर्वीजवळ असलेल्या रोकडोबा बजरंग मंदिरात अनेक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातही विविध हनुमान मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती। सोलापूरमधल्या प्रसिद्ध काळजापूर मारुती मंदिरात अभिषेक, काकड आरती, हनुमान चाळीसा पठण आणि महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। सोलापूर जिल्हा वडार समाजाच्या वतीनं 4 पुतळा चौकात हनुमानाच्या प्रतिमेची स्थापना करण्यात आली। जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालला मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागलं।
उपांत्य फेरीतल्या सामन्यात चीनच्या ली झुरेई हिनं सायनावर 13-11, 21-17, 22-20 अशी मात केली. भारताच्या के श्रीकांत, परुपल्ली कश्यप, एस प्रणोय यांना या आधीच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला होता. सायनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगिस या जोडीनं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अग्रमानांकित सानिया हिंगिस जोडीनं 7व्या मानांकित टीमिया बाबोस आणि क्रिस्टिना ग्लॅडनोक जोडीवर 6-2, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सानिया हिंगिसची गाठ द्वितीय मानांकित एकेट्रिना माकारोवा आणि एलेना व्हेस्निना या जोडीशी पडणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये लडाखच्या सीमावर्ती भागात लष्करी वाहनावर हिमकडा कोसळून काल झालेल्या अपघातात 4 जवान ठार झाले. या वाहनातून प्रवास करणाऱ्या 5व्या सैनिकाचा अद्याप शोध सुरू असल्याची माहिती संरक्षण सूत्रांनी दिली आहे. मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आज सलग 4थ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद होता. नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात आज दुसऱ्या दिवशीही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद मालेगाव इथं 41.3 अंश सेल्सिअस इतकी झाली. येत्या 48 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 21, नागपूर 40, 23, पुणे 34, 15, औरंगाबाद 36, 23, नाशिक 33, 15, कोल्हापूर 37, 21, रत्नागिरी 34, 23, सोलापूर 39, 22 आणि अमरावती कमाल 37 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराबाबत कार्यकर्त्यांनी दक्ष राहावं. भाजपा कार्यकारिणी बैठकीच्या समारोप दिनी पंतप्रधानांचं आवाहन. पाणी ही राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी या ठरावासह मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा नांदेड जिल्ह्यातल्या पाणी परिषदेत निर्धार. 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण. मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सायना नेहवाल पराभूत. भारताचं आव्हान संपुष्टात. आणि सानिया मिर्झा मार्टिना हिंगिस जोडीची मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंजाबमधल्या घुमान इथं सध्या 88वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगत आहे. या निमित्तानं संमेलनाध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी मराठी साहित्य, मराठी भाषा याविषयी मांडलेले विचार तसंच त्यांनी व्यक्त केलेली परखड मतं पाहूयात आज आपल्या 9:30च्या बातम्यांमध्ये. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.